आणि त्यातच ठाकरेंकडून आक्षेप घेण्यात आलेला आहे। ओबीसी आरक्षणामध्ये यावेळी का टाकलेलं नाही असा आक्षेप किशोरी पेडणेकर यांनी घेतलाय। ठाकरेंच्या शिवसेनेच्या गटनेते आहेत किशोरी पेडणेकर। जालना पालिका एससी महिला प्रवर्गाला जाहीर झालेली आहे। या ठिकाणी भाजपकडून आहेत डॉक्टर रीमा काळे, भाजपकडून वंदा मगरे, भाजपच्या श्रद्धा साळवे। तर जळगावमध्ये महानगरपालिकेत ओबीसी महिलेला हे आरक्षण जाहीर झालेलं असताना भाजपच्या दीपमाला काळे आहेत, भाजपकडून सुचेता हाडा आहेत आणि भाजपकडून वैशाली पाटील या ओबीसी महिला प्रवर्गातल्या आहेत। त्यापैकी कोण महापौर होणार यांच्यामध्ये आता चुरस आहे। याच्यानंतर कल्याण डोंबिवली या ठिकाणी जर आपण पाहिलं तर शिंदेच्या शिवसेनेकडून हर्षाली थविल, शिंदेच्या शिवसेनेकडून किरण फांगले आणि मनसेकडून शीतल मंढारी। कल्याण डोंबिवलीमध्ये आपण पाहिलेलं आहे की मनसेनं पाठिंबा दिलाय तो म्हणजे शिंदेच्या शिवसेनेला आणि त्यावर ठाकरेंच्या शिवसेनेकडून आक्षेप घेण्यात आलेला आहे। राऊत सुद्धा काही वेळापूर्वी शिवतीर्थवर पोहोचलेले होते। आता मुंबई महानगरपालिकेच्या आरक्षणावरती ठाकरेंच्या सेनेनं आक्षेप घेतलेला आहे। या आधी देखील दोन्ही वेळेस सर्वसाधारण प्रवर्ग असताना आता पुन्हा तोच का यावरून आक्षेप घेण्यात आलाय किशोरी पेडणेकर यांच्याकडनं। आणि यंदा ओबीसी मध्ये का टाकलं नाही असा सवाल जो आहे तो किशोरी पेडणेकर यांनी उपस्थित केला। यावेळेला ओबीसी आरक्षणामध्ये का टाकलं गेलं नाही असा सवाल किशोरी पेडणेकर यांच्याकडून घेण्यात आलाय। यावरती तुमच्या तक्रारी नोंदवून घेतल्या जातील असं त्यांना सांगण्यात आलेलं आहे। या आधी देखील दोन्ही वेळेस सर्वसाधारण आरक्षण असताना ओबीसी मध्ये का टाकलं नाही असा सवाल किशोरी पेडणेकर यांनी उपस्थित केलाय। आणि नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी त्याच्यावर आक्षेप सुद्धा नोंदवलाय। परभणीमध्ये 2 वेळेला परभणीची बातमी सुद्धा आपण या ठिकाणी पाहताय। मात्र त्यासोबतच मुंबई महापालिकेच्या आरक्षणावर ठाकरेंच्या शिवसेनेकडून आक्षेप घेण्यात आलाय। याआधी दोन्ही